अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे। नवरात्री अगदी जवळ आलेली आहे, तर नवरात्रीच्या तयारीला सर्वांनी लागलं असेल अशी मी आशा करते। ज्या दिवशी घट बसतात त्या दिवशीपासून आपण अखंड दिवा लावतो। अखंड दिवा का लावला जातो ह्याची आज आपण माहिती घेणार आहोत। वर्षभरात येणाऱ्या 4 नवरात्र्यांपैकी शारदीय नवरात्र उत्सव ही खूप महत्त्वपूर्ण मानली जाते आणि ह्याच नवरात्रीमध्येच अखंड दिवा घरात लावण्याची पद्धत पडलेली आहे। तर अखंड दिवा आपण घरामध्ये ह्या 9 दिवसांमध्येच लावला जातो शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान। कारण दुर्गा मातेचे 9 रूप हे 9 दिवसांमध्ये पूजले जातात। ते कोणते कोणते देवी आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही बघा। कोणत्या माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते, त्यानंतर त्यांना कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा आणि कोणत्या रंगाचे कपडे त्या दिवशी परिधान करावेत ह्याची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसादरम्यान आई दुर्गा माता ही महिषासुराचा वध करत असते आणि त्यासाठीच ती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असते, म्हणून अखंड दिवा लावला जातो। कोणतेही पूजा सेवा करण्याआधी आपण अग्नी प्रज्वलित करतो, अग्निकुंडामध्ये म्हणजेच दिवा लावतो। त्याचप्रमाणे आपण नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घट बसणार असतात त्या दिवसापासून 9 दिवस संपूर्ण अखंड दिवा रात्रंदिवस तेवत असतो आपल्या घरात। आणि तो दिवा त्यासाठीच लावला जातो की अग्निदेवता ही साक्ष असते आपल्या पूजेची, आपल्या उपासनेची। त्यामुळेच अखंड दिवा घरात लावणे खूपच शुभ फलदायी ठरते या 9 दिवसांमध्ये। म्हणूनच पहिल्या माळेला म्हणजे घटस्थापने दिवशी दिवा प्रज्वलित करून त्यानंतरच घट बसवला जातो आणि त्यानंतर 9 दिवस जोपर्यंत घट आपल्या घरात असतील तोपर्यंत तो दिवा असंच तेवत ठेवायचा आहे। आणि ज्यांच्या घरी घट बसवला जात नाही, तुमच्या मूळ घरी घट बसवला जातो, तर तुमच्या घरी तुम्ही घट नाही तरी दिवा अखंड दिवा लावण्याची सेवा अवश्य करू शकता। याने आपल्या घरावर आई लक्ष्मी मातेची कृपाच होणार आहे। त्यामुळे अखंड दिवा लावण्याची सेवा आपण अवश्य करू शकतो। आता आपण पाहूया दिवा कशा पद्धतीने लावावा जेणेकरून तिकडे जास्त कोणाचा हात लागणार नाही, काही नाही। तर देवाऱ्याच्या आसपास तुम्ही जिथे दिवा ठेवणार असाल, जिकडे ज्यांचा जास्त हात कोणाचा लागत नाही अशी जागा निवडावी आणि त्या बाजूला तुम्ही एखादा लहान पाट किंवा चौरंग मांडू शकता आणि त्यावर आपल्याला एखादं लाल वस्त्र घालायचं आहे। कोणतंही वस्त्र चालेल, पण लाल रंग हा लक्ष्मी मातेला प्रिय आहे, त्यामुळे त्यावर लाल वस्त्र आपल्याला घालायचं आहे। आणि त्यानंतर त्यावर तुम्ही जो कोणता दिवा लावणार आहात, अखंड दिवा जो लावणार आहात 9 दिवसासाठी, तो त्याच्यावर ठेवायचा आहे। थोड्याशा अक्षता ठेवा लाल वस्त्रावर आणि त्यानंतर दिवा त्यावर ठेवायचा आहे। 2 कापसांच्या वाती घेऊन त्या एकत्र करून मगच दिवा लावायचा आहे। कारण एक वात कधीही लावली जात नाही दिव्यामध्ये, त्यामुळे 2 वातीच घ्यायच्या आहेत आणि त्या एकत्र करून मग दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर त्यामध्ये लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी दिव्यामध्ये 2 लवंग टाकायला विसरू नका। लवंगा या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्यासाठी 2 लवंगा त्यामध्ये अवश्य टाका। पहिल्या दिवशी तुम्ही 2 लवंगा टाका, त्यानंतर सारखं बदलायची की वगैरे काही गरज नाही, त्या 2च तशाच कायम 9 दिवस राहतील तेलामध्ये। तर तेल तुम्हाला घालत राहायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे दिव्याकडे तो व्यवस्थित तेवत आहे ना। दिव्याची छान हळद कुंकू वाहून दिव्याला नमस्कार करा, त्याला एक फूल वाहा आणि त्यानंतर जर अखंड रात्रंदिवस हा दिवा आपल्या घरात तेवत असतो, तर दिव्यातील वात बदलायची असेल किंवा दिव्यातली काजळी काढायची असेल तर यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, वात वर करताना किंवा काजळी काढताना वगैरे दिवा विझू शकतो। तर ह्यासाठी आपल्याला आधी एक लहान दिवा घ्यायचा आहे, निरांजन तुम्ही घेऊ शकता। आपल्या अखंड दिव्याच्या शेजारी ती तेवत ठेवायची आहे, म्हणजेच प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला वात वगैरे बदलायची असेल ती बदलू शकता। लहान दिवा त्याच्या शेजारी तेवत असतो आणि त्यानंतर तुम्ही वात वगैरे बदलून परत तो दिवा हाय तसा प्रज्वलित करू शकता।
तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून घेऊ शकता किंवा नवरात्रीसाठी एक मोठा दिवा नवीन विकत आणू शकता आणि तो तेवत ठेवू शकता, जेणेकरून त्यातील तेल पटपट संपणार नाही आणि मग तुम्हाला त्याच्याकडे सारखं लक्ष द्यावं लागणार नाही. असा मोठा दिवा जर तुम्ही लावलात तर मग भरपूर तेल त्यामध्ये बसतं. अशा तऱ्हेने हे अखंड दिवा लावणे फार गरजेचे आहे, म्हणजेच भगवती आईंना आपल्या घराकडे ते आकर्षित करतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या देवीच्या आपल्या कुळदेवीचा घट आपल्या घरात बसवतो त्या देवीचा वास आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने ती आपल्या घरात वावर करत असते आणि ह्यासाठी देखील हा अखंड दिवा लावला जातो. त्यामध्ये 2 लवंग टाकायला विसरू नका. ह्या देवी आईना भगवतींना आपल्या घराकडे आकर्षित करतात आणि त्यांची कृपा आपल्याला आशीर्वाद त्यांचा मिळतो. हा अखंड दिव्याची सेवा अगदी कुणीही करू शकता. तुमच्या घरात घट असो किंवा नसो, कोणतीच सेवा करायला जमत नसेल, अखंड दिवाची सेवा अवश्य घरामध्ये करू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.